नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र तुमच्या शेतकरी राजा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। या चॅनलचा मुख्य उद्देश आहे प्रत्येक शेतकऱ्याला योग्य आणि अचूक माहिती देणे। आपण आपल्या शेतकरी राजा चॅनलला जास्तीत जास्त शेअर करावे आणि सबस्क्राइब करावे। सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या वादामुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। याच वातावरणात गेल्या काही महिन्यांपासून बंजारा समाजाच्या आरक्षणानेही जोर पकडला आहे। बंजारा समाज सध्या विमुक्त जाती आणि भटक्या जमाती VJNTA या प्रवर्गात मोडतो आणि त्यांना 3% आरक्षण मिळते। मात्र आता त्यांची मुख्य मागणी त्यांना अनुसूचित जमाती म्हणजे ST प्रवर्गात समाविष्ट करण्याची आहे। ही मागणी काही नवीन नाही, पण मराठा आरक्षणाला मिळालेल्या यशामुळे ती अधिक तीव्र झाली आहे। बंजारा समाजाचा हा संघर्ष केवळ आरक्षणापुरता मर्यादित नाहीये, तर तो त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हक्कांशी जोडला गेला आहे। शतकानुशतके भटकंतीचे जीवन जगल्यामुळे शिक्षणाचा अभाव असल्यामुळे हा समाज अनेक संधींपासून वंचित राहिला आहे। त्यामुळे ST आरक्षणासारख्या मोठ्या आरक्षणातून त्यांना प्रगतीचे नवे दार उघडतील अशी त्यांची आशा आहे। बंजारा समाजाच्या या ST आरक्षणाच्या मागणीमागे काही महत्त्वाचे आधार आहेत, ज्यावर त्यांचे नेते आणि संघटना जोर देत आहेत। बंजारा समाजाचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा आधार हैदराबाद गॅझेटियर आहे। मराठा समाजाला ज्याप्रमाणे या गॅझेटियरच्या आधारावर कुणबी म्हणून OBC आरक्षण दिले गेले, त्याच धर्तीवर बंजारा समाजाचाही या गॅझेटमध्ये आदिवासी किंवा अनुसूचित जमाती म्हणून उल्लेख असल्याचा दावा ते करत आहेत। बंजारा समाजातील कार्यकर्त्यांच्या मते निजाम राजवटीत त्यांना आदिवासी म्हणून मान्यता होती आणि त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही तीच ओळख कायम राहिली पाहिजे। हा ऐतिहासिक पुरावा त्यांच्या मागणीला एक कायदेशीर आणि ऐतिहासिक बळ देतो। महाराष्ट्र वगळता इतर काही राज्यांमध्ये जसे की आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळते। एकाच समाजाला वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे आरक्षण का, असा प्रश्न ते उपस्थित करत आहेत। जर या राज्यांमध्ये त्यांना आदिवासी मानलं जात असेल, तर महाराष्ट्रातही त्यांना तोच दर्जा का मिळू नये, असा त्यांचा युक्तिवाद आहे। यामुळे त्यांना समानतेचा हक्क मिळवून देण्याची मागणी अधिक न्याय्य ठरते। सध्याच्या VJNT प्रवर्गात बंजारा समाजाला केवळ 3% आरक्षण मिळते, तर ST प्रवर्गात 60% आरक्षण आहे। हे आरक्षण मिळाल्यास त्यांना शिक्षण, शासकीय नोकऱ्या आणि राजकीय क्षेत्रात अधिक प्रतिनिधित्व मिळेल। आजवर अनेक बंजारा विद्यार्थी गुणवान असूनही उच्च शिक्षण आणि चांगल्या नोकऱ्यांपासून वंचित राहिले आहेत। ST आरक्षण मिळाल्यास त्यांच्यासाठी संधींचे नवे दार उघडतील। बंजारा समाजाच्या या मागणीने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे। मराठा आरक्षणाचे आंदोलन शांत झाल्यानंतर आता बंजारा समाजाच्या आंदोलनाचे पेव फुटले आहे। राज्यभरात ठिकठिकाणी मोर्चे, निदर्शने आणि निवेदने दिली जात आहेत। अनेक ठिकाणी समाजातील तरुणांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे। काही ठिकाणी तर आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या दुर्दैवी घटनाही समोर आल्या आहेत। या वाढत्या दबावामुळे सरकारपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे। एका बाजूला मराठा आरक्षणामुळे OBC समाज नाराज आहे, तर दुसऱ्या बाजूला बंजारा समाजाच्या ST आरक्षणाची मागणी आदिवासी समाजाकडून मोठ्या विरोधाला तोंड देत आहे। राज्यातील अनेक आदिवासी संघटना बंजारा समाजाच्या ST आरक्षणाच्या मागणीला तीव्र विरोध करत आहेत। त्यांच्या मते बंजारा समाज हा मूळ आदिवासी नाही। जर त्यांना ST प्रवर्गात समाविष्ट केले तर आदिवासींसाठी असलेल्या आरक्षणाच्या जागा कमी होतील आणि त्याचा फटका त्यांच्याच समाजातील तरुणांना बसेल। यामुळे आरक्षणाचा मुद्दा अधिक गुंतागुंतीचा झाला आहे आणि दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। बंजारा समाजाचा हा लढा त्यांच्या हक्कांसाठी आणि प्रगतीसाठी आहे। आरक्षणाच्या या मागणीमुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे आणि येणाऱ्या काळात यावर मोठा निर्णय होणे अपेक्षित आहे। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तुम्हाला कोणत्याही विषयावर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। पुन्हा भेटूया लवकरच।